समाजसेवक अजय जय यांनी निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यासाठी दिलेल्या वाहनांच्या वितरणात मोठे गैरव्यवहार उघडकीस आणले आहेत. जया यांच्या मते निवडणूक आयोगासाठी नियुक्त केलेली बहुतेक वाहनांमध्ये योग्य टेंडर प्रक्रिया पूर्ण न करता खासगी व गैरव्यावसायिक वाहनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांची आहेत, जे निवडणूक प्रक्रियेमध्ये ते पारदर्शकतेचा अभाव दर्शवत आहेत. अजय जय यांनी एक गंभीर प्रकारही उजेडामध्ये आणला आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचा भाचा निवडणूक आयोगासाठी नियुक्त वाहनाचा स्वतःचा वैयक्तिक कामासाठी वापर करताना दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींनी पाहिले की निवडणूक आयोगाच्या ड्युटीवर असे बोर्ड असलेले हे वाहन रात्रीच्या पार्टीनंतर मुख्यमंत्रींचा भाचा आपल्या मित्रांसह खाजगी कामासाठी वापरत होता. हे वाहन निवडणुकीच्या उद्देशासाठी असताना देखील त्याचा असा सर्रास वापर होत असल्याने निवडणूक प्रक्रियेवरती या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवरती अजय जय यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून निवडणूक कार्यासाठी वापरली जाणारी सर्व खाजगी व गैरव्यावसायिक वाहने, विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या व्यक्तीशी संबंधित असलेली वाहने तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवाय निवडणुकीसाठी नियुक्त वाहने जर खाजगी कामासाठी वापरली जात असतील तर सत्ताधारी पक्षाकडून निवडणूक काळात पैसे वाटपासाठीही अशा वाहनांचा वापर होऊ शकतो असं देखील यावेळी अजय जय यांनी म्हटलं आहे. हे इलेक्शन कमिशनची गाडी आहे. याच्यामध्ये हा प्रायव्हेट व्हेकल आहे आणि ह्या व्हेकल ज्यांच्या ताब्यात होतं हा ऋषिकेश मानेंचा सक्का भाऊ अभिषेक माने त्यांचा आहे. आणि ऋषिकेश माने, अभिषेक माने हे आपल्या एकनाथ शिंदे यांचं नातेवाईक आहेत आणि यांच्या ताब्यात ही गाडी होती. आणि तिथे आम्ही त्या गाडी रॉंग पार्किंग केल्यामुळे त्यांना जाब विचारायला गेलं तर त्यांची अरेरावीची भाषा होती. भाईगिरी, मुजुरीपणाचं भाषा आम्ही त्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. त्यांनी एकदम आम्हाला बोलला की गाडी आम्ही हटवणार नाही. या सगळ्या गोष्टी तिथे घडल्यानंतर आम्ही पोलिसांना तक्रार सुद्धा दिल्यानंतर आम्हाला एक गोष्ट लक्षात आलं की या गाड्या ज्या आहेत याचं आम्ही इन्फॉर्मेशन जेव्हा काढलं तर कुठलाही इलेक्शन कमिशननी टेंडर प्रोसेस कंप्लीट न करता प्रायव्हेट गाडी त्यांनी त्यांच्या गरजे अनुषंगाने त्यांनी घेतलेली आहेत. इलेक्शन कमिशननी त्यांना जेव्हा गाडी पाहिजे असेल तर त्यांनी टेंडर प्रोसेसमध्ये गाडी मागवलं पाहिजे आणि कमर्शियल गाडी मोस्ट प्रोबॅबली त्यांनी वापरलं पाहिजे. हा प्रायव्हेट गाडी आहे आणि त्यांनी त्या प्रायव्हेट गाडीला परवानगी दिलेली आहे. आता या गाडी फुल ब्लॅक कारचेच आहे. मला हे सांगा, जर ऑन ड्युटी नसेल तर ज्यांची गाडी आहे ते रात्रभर हे गाडी घेऊन फिरत असतात. याच्यामध्ये 15-12 गुंड होते. हे गाडी अजून एक गाडी होती आणि ते आमच्या अंगावर सुद्धा येण्याचा प्रयत्न करत होते. तर हे गुंडशाही त्यांनी ज्या पद्धतीने राबवलेल्या आहेत आणि याचा गैरवापर असा आहे की समजा ह्या गाडी त्यांच्या ताब्यात असेल ऑन इलेक्शन ड्युटीची गाडी, तर कुठलाही पैसा घेणं किंवा या सगळ्या गोष्टी इथून तिथे पोचवायचं असेल तर या गाडीचा ते वापर करू शकतात आणि वापर होतच असेल. कारण शरदचंद्र पवार साहेबांनी या विषयावरती सांगितलेले आहे की पोलीस यंत्रणाच्या गाड्या आणि या सगळ्या वापरूनच या पैसे इथून तिथे कामं होतात म्हणून. तर माझं म्हणणं हेच आहे की या सगळ्या गोष्टीवरती इलेक्शन कमिशननी लक्ष दिलं पाहिजे. ताबडतोब इलेक्शन कमिशननी हे बंद करण्यासाठी जे काय करता येईल ते करावी अशी आमची मागणी आहे. आणि त्याचबरोबर आम्ही इलेक्शन कमिशनला हे पण म्हटलंय की जसं तुम्ही प्रायव्हेट लोकांच्या गाडी चेकिंग करतात तसेच इलेक्शन कमिशनची जी गाडी असेल जे तुम्ही देतायत आणि कोणी आक्षेप घेतलं तर त्या गाडी पण तुम्ही चेकिंग करा, जेणेकरून या सगळ्या गोष्टीचं लोकांसमोर क्लिअरिटी मिळेल की अशा गोष्टी घडतायत तर लगेच आणि ताबडतोब ते पकडता सुद्धा येणार. आणि ज्या गोष्टी विदाऊट टेंडर प्रोसेसमध्ये केलेल्या आहेत ते ताबडतोब बंद करण्यात यावी अशी माझी मागणी. आणि पुढे आता त्या माहिती अधिकार आम्ही टाकत आहे. या सगळ्या गोष्टीचा माहिती पुढचा 1-2 आठवड्यात मिळेल, पण तेव्हापर्यंत तात्पुरतं हे बंद करण्यात यावी अशी माझी मागणी. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध.
आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. लाडू तुला, ग्रंथ तुला, सुवर्ण तुला या पद्धतीच्या तुला आजपर्यंत आपण सर्वांनी ऐकल्या असतील, पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक अनोखी तुला ठाण्यामध्ये करण्यात आली होती. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून प्राण वाचलेल्या तब्बल 51,000 पेक्षा अधिक रुग्णांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आभारपत्र तुला आयोजित करण्यात आली होती. भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला देवदूतांची आभारपत्रे तुला या कार्यक्रमाचं आयोजन ठाण्यातील आनंदाश्रम येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती दर्शवली. मात्र मला कायम रुग्णांच्या ऋणात राहायला आवडेल असं सांगत आभारपत्रे तुला करण्यास नम्रपणे नकार दिला. यावेळी समस्त रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी आमचं आयुष्य तुम्हाला लाभो अशा भावनिक प्रतिक्रिया देखील दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मिठाई देत दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. चांगली काळजी घ्या. ओके. नमस्कार साहेब. नमस्कार. शुभेच्छा तुम्हाला. दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्ही खूप आभार तुमचे. तुम्ही आज माझ्या लेकराला 17 वर्षाचा प्रवास थांबवला. भरपूर आशीर्वाद तुम्हाला. नाही. माझ्या लेकराने 17 वर्षाची वीज दुखणं काढलं. आज तुम्ही वाचून मिळाले. अरे मी कोण आहे? मी निमित्त मात्र आहे. परमेश्वर आहे. शुभेच्छा तुम्हाला. ठीक आहे. माझ्या लेकराला नवं जीवन दिलं. काळजी घ्या मुलाची. हा. साईबाबांच्या जागेमध्ये अपघात झाला होता. तुम्हाला सकाळी 7 वाजता फोन केला होता मी. बर. आणि आपण ज्युपिटरला याला घेऊन आलेलो तेव्हा त्याचे 5 शस्त्रक्रिया ज्युपिटर मध्ये केल्या. आता तो स्वतःच्या पायावर तुमच्यामुळे उभा आहे. शुभेच्छा. दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना. काळजी घ्या. खाली जन्मता अंधाय हा. याची आता आपण पेन्शन चालू करून दिलेली आहे. आणि तरी देखील त्याची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. त्याला डॉक्टर व्हायचं आहे. बर ठीक आहे. डॉक्टर करू त्याला पण. प्रथम मी आभार मानते एकनाथ शिंदे सरांचे. त्यांच्यामुळे त्यांनी जी जबाबदारी यांच्यावर दिली मंगेश चिवटे सरांनी, आज ते महाराष्ट्राचे रुग्ण दैवत आहे. मी त्यांना खूप मोठा मान देते. आज त्यांच्यामुळे आज माझा मुलगा उभा आहे. 17 वर्ष त्याने आज किडनीचा प्रवास केला. 8 दिवसावर ऍडमिट असायचं लेकरू माझं. कधी त्याने लहानपण बघितलं नाही. शिक्षणात किती अडचणी आल्या. आज लहान लेकरू आज 16 वर्ष 5 महिन्यापासून ते 16 वर्ष प्रवास केला. नेफ्रोटिक सिंड्रोम, CKD ते डायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लांट करतात. मी फक्त एकच सांगते, डायलिसिस पेशंटसाठी खूप करा. कारण ते डायलिसिस पेशंटसाठी एक दिवस हा मरणाचा दिवस असतो. असह्य वेदना असतात. आज डायलिसिस पेशंट हा कोणत्याही दिवशी मरू शकतो. आणि मी सांगते तुम्हाला, कारण की त्याचं BP शूट आउट झालं, त्याची कधी कुठलीही नाडी, डोक्याची नाडी असते, कधी फुटू शकते. BP हाय होऊ शकतं. ऑन द स्पॉट माणूस मरू शकतो. पण डायलिसिस पेशंटला मी एकच मेसेज देते, इच्छाशक्तीच्या बळावर आणि डाएटच्या फॉलोवर तो जगू शकतो. पण डायलिसिस पेशंटला प्रत्येक दिवस हा खूप जड असतो. किडनी पेशंटसाठी एक माझा मुलगा उदाहरण आहे, जिवंत उदाहरण. 17 वर्षाचा की तो उभा राहू शकतो जिवंतपणे. आज महाराष्ट्रासाठी हा मोठं उदाहरण आहे. प्रत्येक किडनी पेशंटसाठी हा मुलगा डायलिसिस मध्ये पण उभा राहू शकतो. त्यासाठी खूप मोठा आशीर्वाद एकनाथ शिंदेमुळे, मोठे चिवटे सरांच्यामुळे चांगला रुग्ण दैवत महाराष्ट्राला लाभला. सरसंध्या भक्तिभाव संगीताचा कार्यक्रम खारेगाव येथे संपन्न. प्राजक्ता जोशी आयोजक, माजी ज्येष्ठ नगरसेवक उमेश पाटील, साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक कट्टा, गणेश मंदिर ज्येष्ठ नागरिक संघटना, माऊली मंदिर ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ, आनंदयात्री हास्य क्लब, गुड मॉर्निंग ग्रुप, उमेश काशीनाथ पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात हा कार्यक्रम आला होता. या प्रसंगी शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, ज्येष्ठ माजी नगरसेवक उमेश पाटील, समाजसेवक राकेश पाटील, समाजसेविका रचना पाटील, उद्योजक जगदीश पाटील तसेच ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन किने, महायुतीचे कळवा मुंब्रा विधानसभेचे उमेदवार नजीब मुल्ला, माजी नगरसेवक गणेश कांबळे, दिनेश कांबळे, मनोज पाटील, सिकंदर केणी व इतर मान्यवर कार्यकर्ते
येथे उपस्थित होते, तर कळवा खारेगाव परिसरातील नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्वरदीप संध्या कार्यक्रमाचा आनंद घेतला। स्वरसंध्या भक्ती भावसंगीताचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहात खारेगाव तलाव येथे संपन्न झाला। तर दिवाळीनिमित्त स्वरसुमनांजली प्रस्तुत स्वरदीप संध्या भक्ती भावसंगीताचा कार्यक्रम येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला। येत्या काही दिवसात महाराष्ट्रभर विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत आणि त्या निवडणुकीत लाडक्या बहिणीने त्यांचा लाडका भाऊ म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विजयी होत आणि शिवसेनेचे सर्वाधिक आमदार विधानसभेमध्ये निवडून येऊन परत महायुतीचे सरकार येवो अशी अपेक्षा व्यक्त करत ठाण्यातील कशिश पार्कमधील सिद्धिविनायक सेवा संघ आणि शिवसेना शाखा यांच्या वतीने लाडका भाऊ विजयी भव अशी थीम सिद्धिविनायक मंदिराच्या आवारामध्ये तब्बल 11,000 दिवे लावून करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑगस्ट महिन्यात लाडकी बहीण योजना अखंड महाराष्ट्रभर राबवली असताना या योजनेचा लाभ लाखो महिला भगिनींनी घेतला। ही योजना कायम ठेवण्यासाठी म्हणून लाडक्या बहिणींचा हा लाडका भाऊ परत निवडून येऊन महायुतीचे सरकार पुन्हा या महाराष्ट्रात येणार अशा शुभेच्छा दीपोत्सवाच्या निमित्ताने शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या वतीने देण्यात आल्या आहेत। या दीपोत्सवाला कशिश पार्कमधील लहान थोर सर्वांनीच मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। या दीपोत्सवाचे यंदाचे हे 9वे वर्ष आहे। तर महाराष्ट्राचे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या अनोख्या पद्धतीने पाठिंबा येथील रहिवाशांनी दिला आणि येत्या 20 तारखेला मतदानाची दिवाळी आहे आणि त्यानंतर 23 तारखेला आणखी एक दिवाळी साजरी करायची असल्याचं मत विकास रेपाळे यांनी व्यक्त केले। तर भाऊबीजेची ओवाळणी म्हणून शिंदे यांनी दिलेली ही अनोखी भेट आहे। लाडका भाऊ विजयी भव अशा शुभेच्छा या उपक्रमातून देण्यात आलेल्या आहेत। आमच्या सिद्धिविनायक सेवा समितीच्या वतीने दरवर्षीच नाविन्यपूर्ण असा दीपोत्सव साजरा होतो। गेल्या वर्षी राम मंदिराचा निमित्त आम्ही सियावर रामचंद्र की जय असा एक जयघोष करत दीपोत्सव साजरा केला। निवडणुकांचं वर्ष आहे। मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कर्तृत्वाने यांनी केलेल्या कामाने संबंध महाराष्ट्र उजळून निघालेला आहे। जसं या दिव्यांचा प्रकाश इथे सर्वत्र प्रकाश देतो तसं त्यांच्या कर्तृत्वाने सर्व महाराष्ट्र प्रकाशमय झालेला आहे आणि ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात।
कुठेतरी आमच्या स्थानिक नागरिकांच्या वतीने आमच्या ह्या लाडक्या भावाला, ज्याने बहिणींची योजना असेल किंवा विविध कल्याणकारी योजना असतील, या महाराष्ट्रभर घरोघरी पोहोचवल्या आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की आपल्या या लाडक्या भावाला आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजे. या शुभेच्छा या दीपोत्सवातून लाडका भाऊ विजयी भव अशा या घोषवाक्यातून आम्ही दिलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की ही तर दिवाळीची सुरुवात आहे. 20 तारखेला लोक खऱ्या अर्थाने आपलं मतदानाचं हक्क बजावतील आणि 23 तारखेला या महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती अशी एकदम मोठी देव दिवाळी साजरी होईल. आणि सगळ्यांच्या सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने, सर्वांच्या आशीर्वादाने आम्हा सर्वांचे लाडके गुरुवर्य आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान व्हावं अशी देखील या दीपोत्सवातून आम्ही सिद्धिविनायकाकडे मागणी केली आहे. हो, मला असं वाटतं की दिवाळी आहे. दिवाळीला आपण प्रत्येक जण शुभेच्छा देत असतो. आशीर्वाद रूपी शुभेच्छा असतात मोठ्यांच्या, लहानांच्या. आणि उद्या भाऊबीज आहे. भाऊबीज आहे म्हटल्यावर मला असं वाटतं की ज्या मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे महाराष्ट्रातले पहिलेवेळे मुख्यमंत्री असतील ज्यांनी महिला सक्षमीकरण किंवा ज्या काही योजना किंवा जे आपण मोठे मोठे ब्रीदवाक्य बोलतो ते ऍक्च्युली अंमलात आणले, तळागाळापर्यंत पोहोचवले, ते मुख्यमंत्री यांच्यासाठी मला असं वाटतं रक्षाबंधन पण तुम्ही बघितलं असेल आमचा, तर खूप मोठ्या प्रमाणात रक्षाबंधनसाठी एक वेगळी हे होती, नांदी होती सर्वांची. आणि आता उद्या भाऊबीज आहे. भाऊबीजेसाठी आमची महिला वर्ग या दिव्यांची आरस करते आणि आम्ही कायमस्वरूपी या माध्यमातून एक सोशल संदेश देतो. आणि हा सोशल संदेश आहे कारण ज्या व्यक्तींनी, ज्या भावांनी लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून तळागाळातील महिलांचं सक्षमीकरण करण्याचा खराखुरा प्रयत्न केलाय, सर्व लाडक्या बहिणींनी एका भावाला दिलेले आशीर्वाद आहेत आणि दिवाळीच्या शुभेच्छा आहेत. ठाण्यात मनसेने फोडला प्रचाराचा नारळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर विधानसभेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी सिडको बस स्थानक नजीकच्या श्री साईबाबा मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीला शेकडो महाराष्ट्र सैनिकांसह हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज अविनाश जाधव यांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अविनाश जाधव जोमाने रिंगणात उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ब्ल्यू प्रिंटनुसार अभिनव महाराष्ट्र घडवण्यासाठी ठाण्याचे युवा नेतृत्व अविनाश जाधव हे कटिबद्ध असून त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीत तसेच समस्येला तोंड देण्यासाठी अविनाश जाधव नेहमीच तत्पर असतात. सोमवारी सिडको बस स्थानक येथील साईबाबा मंदिरात नारळ फोडून त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. आज सन्माननीय राजसाहेबांची ठाण्यात संध्याकाळी सभा आहे. तो संध्याकाळी साहेबांची सभा आणि आता सकाळी आम्ही प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. आजपासून खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि मला असं वाटतं की ह्या वेळेला आम्ही लोकांचे मुद्दे घेऊन समोर चाललेलो आहोत. स्थानिक आमदार संजय केळकर यांच्या बाबतीत असलेली प्रचंड नाराजी ही आम्ही आमच्या प्रचारात दिसून येते. तो मला असं वाटतं की संजय केळकरांनी जी कामं मागच्या काही वर्षात केलेली नाही आहेत किंवा 10 वर्ष मतदारसंघात त्यांचा नसलेला प्रेझेन्स हे या निवडणुकीची महत्त्वाचे मुद्दे असतील. आणि खात्री आहे मला की ही निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची असेल आणि ठाणे शहर विधानसभेत मनसेचा आमदार निवडून आल्याशिवाय वेळेला राहणार नाही. असं वाटतं की इथल्या मराठ्यांना माहिती आहे की अविनाश जाधवनी मराठा मोर्चा असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये कशा प्रकारे सोबत उभा राहिलेला आहे. एक मराठा म्हणून ठाणेकर माझ्यासोबत उभे राहतीलच, त्याच्यासोबत विविध भाषेची लोक देखील माझ्यासोबत असतील. त्यावेळेला मी जिंकणार आहे कारण ज्या पद्धतीने मागच्या 5 वर्षात आम्ही कामं केली आहेत, कोविडच्या काळात केलेलं काम, ठाण्यासाठी केलेली आंदोलनं, ठाण्यातल्या तरुणांसाठी घेतलेले आम्ही विविध उपक्रम, या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहेत आणि या सगळ्यातूनच आमचा विजय निश्चित आहे. असं ब्रीदवाक्य आहे, अविनाश जाधव काम करतो 24 तास 24 तासात. त्यामुळे ठाणेकरांना माहिती आहे. आणि जर तुम्हाला त्याची एक प्रचिती हवी असेल तर ठाण्यातली भास्कर कॉलनीतली दया, क्षमा, शांती त्यांनी परवा माझ्याकडे तक्रार केली होती, आमच्याकडे पाणी येत नाही. काल तिथे 2 नवीन लाईन पाण्याच्या सुरू करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना 24 तासात काम करते, याची एक प्रचिती आम्ही लोकांसमोर आणून दिलेली आहे.